जिजाऊ केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या शिवराय घडवणाऱ्या शिल्पकार होत्या. मित्रांनो, एका बाजूला स्वराज्याचे स्वप्न पाहणारी माता आणि दुसऱ्या बाजूला अन्याय, पराभव आणि गुलामी पाहणारा समाज. अशा परिस्थितीतही जिजाऊंनी फक्त मुलगा वाढवला नव्हे, तर एक राष्ट्रनायक घडवला. कल्पना करा, शिवनेरीचा किल्ला, लहान असा शिवबा आणि शेजारी बसलेल्या जिजाऊ. जिजाऊ शिवबाला म्हणतात, बाळा, ही तलवार लोखंडाची आहे, पण हिचं धारदार ठेवायचं काम तुझं आहे. त्या शिवबाला कथा सांगतात, रामायण, महाभारत, राणा प्रताप, पण त्या कथा नाही सांगत, तर त्या संस्कार नव्हता. स्त्रीचा मान राख, गरिबांना त्रास देऊ नकोस आणि अन्याय पाहून गप्प बसू नकोस. मित्रांनो, हाच तो संस्काराचा पाया होता, ज्यावर स्वराज्य उभं राहिलं. एके दिवशी शिवबा घाबरलेले होते. शत्रू बलाढ्य होता, धोका मोठा होता. जिजाऊ पुढे येतात आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतात, घाबरतोस? माझा मुलगा सिंह आहे, तो भिकारड्यासारखा जगायला जन्मलेला नाही. त्या शिवबाला तलवार शिकवतात, पण त्याहूनही महत्वाचं भीतीवर मात करायला शिकवतात. म्हणूनच अफजल खानासमोर शिवाजी महाराज थरथरत उभे नव्हते, तर ते ठाम उभे होते. हे शौर्य जन्माला घालणाऱ्या जिजाऊ होत्या. एके रात्री जिजाऊ शिवबाला विचारतात, बाळा, तुला काय व्हायचं आहे? शिवबा म्हणतात, राजा. जिजाऊ हसतात, पण लगेच